ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. 20 मार्चच्या रात्री साधारण 2 वाजेच्या सुमारास डॉक्टर निलेश कुरमे आपल्या घरी परतला. डॉक्टर निलेश आणि त्याची पत्नी सीमा यांच्यामध्ये काही दिवसापासून वाद सुरू होते. कारण कारण होतं निलेशचे एका युवतीशी असलेले कथित अनैतिक संबंध. सीमाला या संबंधाचा संशय आला होता आणि त्यावरून घरामध्ये सतत भांडण होत होती. त्या रात्री देखील दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात निलेशने सीमाचा गळा दाबला. त्यातच सीमाचा मृत्यू झाल्याचं त्याला वाटलं. कारण घटना घडल्यानंतर निलेशने घाबरून न जाता पुढचा कट रचला. त्याने आपल्या भाडेकरूंना रामकृष्ण आणि शुभम यांना बोलवलं. सुरुवातीला त्याने सीमाला हृदयविकाराचा झटका असल्याची खोटी माहिती दिली. घरामध्ये गोंधळ सुरू असताना त्याची मुलगी जागी झाली. आईची अवस्था पाहून ती घाबरली. मात्र निलेशने तिला सांगितलं की आईची तब्येत बिघडली आहे आणि तिला डॉक्टरांकडे घेऊन जातोय. मुलीला घरचा दरवाजा आतून लावायला सांगितला आणि तो सीमाला घेऊन बाहेर पडला. त्यानंतर आरोपी निलेशने सीमाचा मृतदेह कारमध्ये ठेवला आणि सागरपासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चनोट रिया परिसरातील निर्जन रस्त्याकडे गाडी नेली. पहाटे साधारण 4 वाजायच्या सुमारास त्यांनी गाडी थांबवली. कार निर्जन ठिकाणी उभी केल्यानंतर सीमाच्या शरीरावर पेट्रोल टाकण्यात आलं आणि माचीस लावून संपूर्ण कार पेटवून देण्यात आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निलेश आणि त्याचे दोघे साथीदार कारच्या बाहेर उभे राहून ही संपूर्ण घटना पाहत होते. त्यांनी न सीमाला वाचवण्याचा प्रयत्न केला, ना पोलिसांना फोन केला. ही घटना अपघात वाटावी यासाठी आरोपीनं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. सुरुवातीला त्याने सासऱ्यांना सीमाला हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कारला ट्रकने धडक दिल्यामुळे आग लागल्याचं सांगितलं. नंतर आणखी एक वेगळी कथा सांगत कारच्या सीएनजी टाकीचा स्फोट झाल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता कारची सीएनजी टाकी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं दिसत आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमधून कारची हालचाल आणि वेळ स्पष्ट झाली. तपास पुढे सरकत गेला तसं निलेशचा कट उघड झाला. चौकशीत पोलिसांना कळलं की निलेशचे एका युवतीशी प्रेमसंबंध सुरू होते आणि याच कारणावरून घरात सतत वाद होत होते. या वादांना कंटाळून पत्नीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ॲडिशनल एसपी लोकेश सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टरांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्वलनशील पदार्थ टाकून पत्नीला कारमध्येच पेटवून दिल्याचा समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी पतीसह त्यांच्या दोघा साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण अधिक स्पष्ट होणार आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे डॉक्टरसारख्या जबाबदार व्यवसायात असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचा गुन्हा घडल्यामुळे अनेक जण धक्क्यात आहेत. कौटुंबिक वाद इतक्या टोकाला जाऊ शकतात का? यामुळे समाजातही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.